कमळाला मतदान करून माननीय नरेंद्रजी मोदी यांचे हात बळकट करूया. मतदार बंधू भगिनींनो, नारी शक्तीचा सन्मान, एकनिष्ठ स्वाभिमान आणि हा स्वाभिमान जपण्यासाठी आपल्या राबेत कधी आम्ही हिंदू मुस्लिम असे भांडण कधी होऊ दिलेलं नाही. संपूर्ण गुन्ह्या गोविंदानं आपले बांधव इथे राहिले पाहिजे. शेवटी आपल्याला काय हवाय? विकास हवाय. तो विकास आपण करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केला. तरी मी सर्व मुस्लिम हिंदू बांधवांना विनंती करणार आहे की विरोधक येतील, अफवा पैलवतील, हे भाजपवाले ऐसे आहे वैसे आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करा, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आपल्याला आपल्या देशाची सुरक्षितता महत्वाची आहे, आपल्या देशाचा विकास महत्वाचा आहे, आपल्या गावाचा विकास महत्वाचा आहे. यासाठी आपल्याला नरेंद्र मोदी साहेब यांना पंतप्रधान करण्यासाठी कमळ या चिन्हासमोर आपल्याला तिथे 13 तारखेला बटन दाबायचं आहे. अनेक प्रकारच्या योजना आहे. मग त्या आजारी जर कधी पडलं तर प्रधानमंत्री तिची जे योजना आहे 5 लाखाची, सर्वांना मोफत घर मिळालं पाहिजे यासाठी प्रधानमंत्री आवास योजना आहे. अशा अनेक प्रकारच्या महिलांना सुद्धा सबलीकरण केलं पाहिजे त्याच्यासाठी योजना आहे. अल्पसंख्याक बांधवांना शिक्षणासाठीच्या योजना नरेंद्र मोदी साहेबांनी इथे दिल्या आहे. बेरोजगारांना रोजगार देण्याचा प्रयत्न मोदी साहेबांनी इथे दिला आहे. त्याकडे एवढ्या साऱ्या योजना मला तरी वाटते काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये या योजना कुठंच नव्हत्या. अशा अनेक प्रकारच्या योजना या मोदी साहेबांच्या कार्यकाळात इथे आल्या आहे. आणि मी तुम्हाला गॅरंटी देणार आहे, शब्द इथे देतोय की मोदी साहेबांना आपण मतदान करा, कमळ या चिन्हासमोर आपण मतदान करा. कधीही आपल्या गावामध्ये कुठेही भांडण तंटे होणार नाही. आपण सर्व गुन्ह्या गोविंदाने राहू. हिंदू मुस्लिम भाई भाई आपस में क्यों बैर रखना? आपण हिंदी आहे, हम हिंदी आहे असं जर कधी आपण म्हटलं तर आज आमच्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वात जास्त मुस्लिम समाजाचे बांधव हे पदाधिकारी म्हणून आहे. मला अभिमान वाटतो की अजमल भाई असेल, आबरारची काय मुजाहिद भाई आहे, मुस्लिम भाई अन्सारी आहे, अकला गोऊ आहे, समीर शेख आहे, अलीम दादा आहे, फहीम दादा आहे, त्यानंतर डॉक्टर सादिकजी आहे, त्यानंतर अल्लाउद्दीन सेठ आहे, बबलू शेख आहे. या सर्व जे कार्यकर्ते आहेत ते खांद्याला खांदा लावून आपल्या याच्यात काम करत असतात. त्याकरता मी तुम्हाला एवढंच म्हणणार आहे की मोदी साहेब एक चांगलं काम करतायत. त्या कामाच्या बरोबर आपल्याला जर कधी राहायचं असेल तर आपल्या गावाचा सुद्धा विकास महत्वाचा आहे. दादा मोदी साहेबांनी हर घर जल योजना आणली. आज या वरणगाव शहरामध्ये आपण 25 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजनेचं काम हे अत्यंत प्रगती पथावर आहे. आज आपल्याला 8-10 दिवसाच्या नंतर पाणी मिळतंय. तो त्रास होतोय, तो पण तो त्रास आपण घरात बसून थांबवला नाही. आपण बाहेर पडले अकला गोवन आम्ही पाण्याची जिथे गाल होता, गाल था चाचा, वो गाल निकालने की हमने क्रेन लाया, वो गाल निकाला. उसके बाद लाइन की समस्या थी तो हमने वहां से 78 खंबे गिरीश भाऊ महाजन, संजू भाऊ सावकारे यांच्या प्रयत्नाने 78 खंबे लाईनचे तिथे लावले आहे. म्हणजे आता तिथे लाईन सुद्धा त्या माध्यमातून जाणार नाही. म्हणजे हे काम विरोधकाचं होतं, पण परंतु आपण सत्ताधारी म्हणून आपण त्या माध्यमातून ते काम केलं. आणि मी नक्कीच स्वराच्या आत या वरणगावकरांना 24 तास पाणी दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीये. कार्यकर्ते 24 तास कोई बोलेगा, कोई हंसेगा अपने को कि साला कुछ भी बोलता तू 24 तास पाणी मिलेगा. लेकिन मी तुम्हाला इथे जाणीवपूर्वक शब्द देतोय, तुमच्या इथे सांगतोय की वर्षभराच्या आत तुम्हाला वरणगावकरांना 24 तास पाणी दिल्याशिवाय अकला गोवानी आम्ही शांत जे सर्व टीम आहे हे शांत बसणार नाही. या लढाई आपण काही आपल्या घरातून देत नाहीये, पण ही इच्छा शक्ती पाहिजे. हमारा वाटते, हमारे को ही लगता दादा कि हमारा वरंगा जो है विकास के बारे में महाराष्ट्र में 1 क्रमांक का होना चाहिए. अपने घर में आने वाले जो मेहमान है, मेहमानों ने अपना नाम निकालना चाहिए कि नहीं, मेरा वरंगाव जो है वरंगाव विकास के बारे में 1 नंबर का वरंगाव है, स्वच्छ वरंगाव है, हिरवा वरंगाव, सुंदर वरंगाव है. पानी की समस्या भी अपन ये साल के अंदर अपन मिटाने की कोशिश माध्यम से रहमान भाई का अपन करने वाले हैं. त्याकरता आपण सर्वांना विनंती करणार आहे की येणाऱ्या 13 तारखेला रात्र वैरेची आहे. आता त्यासाठी आपण जागे राहायचं आहे. अनेक विरोधक येतील, विरोधक भुलतापा देतात, नाही नाही भाजपवाले आले की दंगे घडवतील, मुस्लिमांचं हे करतील. अरे मी नगराध्यक्ष असताना सर्वात जास्त दाखले अकला भाऊंना आम्ही मुस्लिम बांधवांना दिले की नाही भाऊ. म्हणजे आणि भुलतापा देतात. त्याकरता मुस्लिम समाजाचे लोक, हिंदू समाजाचे लोक भोळे असतात, गरीब लोक. त्याकरता या भोळे लोकांनी कधी विरोधकांच्या अफेवर जाऊ नका. त्यांना विचारा, तुम्ही सत्तेवर असताना तुम्ही आमच्यासाठी काय केलं, त्यांना विचारा. आज या प्रतिभानगर मध्ये तुम्ही बघता हे रस्ते, कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते असतील, गटरी असतील, हायमस लाईट असेल, या सर्व भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हिच्यामध्ये झाले आहे. त्याकरता आपण सर्वांना मी विनंती करणार आहे की आपण सर्वांनी एक दिलान जर कधी राहिलं तर काही या गोष्टी अशक्य होऊ शकत नाही. अनेक प्रकारच्या योजना आपल्याला राबवायची आहे. अनेक मुस्लिम बांधवांना न्याय देण्याचं काम करायचं आहे. अनेक योजना अशा आहे की त्या योजना या सर्वसामान्य जनतेला तिथे न्याय त्या माध्यमातून मिळाला पाहिजे
यासाठी त्यांनी प्रयत्न मोठ्या पद्धतीमध्ये मोदी साहेबांनी भारतीय जनता पक्षाच्या सरकारने इथे केलेले आहे. त्याकरता काही झालं तरी तुम्ही आम्हाला आवाज द्या. मी आहे, अखलाक भाऊ आहे, फहीम दादा है, डॉक्टर सादिक है, मुस्लिम भाई अंसारी है, साबिर भाई कुरैशी है. हम सबको तुम आवाज दो. आलिम दादा है, हम तुम्हारे सुख दुख में आएंगे. हे जे फकीरवाल्याची जे आपली फकीर समाज बांधवांची जी वस्ती आहे त्या वस्तीचा सुद्धा प्रश्न आम्ही निवडणूक झाल्यानंतर